अनारसे म्हटलं ना की साखरेचं प्रमाण कमी जास्त झालं किंवा गुळाचं प्रमाण कमी जास्त झालं ना की तेलामध्ये विरघळण्याची किंवा बिघडण्याची खूपच शक्यता असते. तर हे अनारसे बघा, मी अगदी साखरेचं प्रमाण योग्य प्रमाणात वापरून एकदम खुसखुशीत आणि जाळीदार असे अनारसे आपण आता बनवलेले आहे. तुम्हाला जर असेच खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. आज मी आपल्या किचनमध्ये अगदी साखरेपासून एकदम जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे बनवणार आहोत. आणि इथे मी अजिबात रेशनच्या तांदळाचा वापर केलेला नाहीये, कारण माझ्याकडे नव्हते. तुम्हाला जर वापरायचे असेल तर तुम्ही अगदी इथे रेशनचा तांदूळ वापरला ना तरी चालणार आहे. तर इथे मी साधाच तांदूळ वापरलेला आहे, रोजचा जो नेहमी भात बनवतो. तर इथे म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल, फक्त इथे इंद्रायणी तांदूळ न घेता तुम्ही दुसरा कोणताही वापरला तरी चालेल, कारण इंद्रायणी तांदूळ जो आहे तो चिकट आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी नेहमीचाच आपला तांदूळ घेतलेला आहे आणि इथे मात्र परफेक्ट मापाकडे लक्ष द्यायचं. परफेक्ट मेजरमेंट हे जे आहे ते अगदी जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर केलं ना तर तुमचे पण अनारसे असेच जाळीदार आणि खुसखुशीत होतील. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून पुन्हा त्यामध्ये पाणी घालून आपल्याला 1 रात्र ठेवायचं आहे. पहा, आता हे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा हा स्वच्छ धुवून पुन्हा पाणी बदलायचं आहे. आता हा दुसरा दिवस झालेला आहे आणि तिसऱ्या दिवशी देखील बघा किती छान अगदी आपला तांदूळ जो आहे अगदी फर्मंट झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा स्वच्छ पाणी असं टाकून घ्यायचं आहे. असं हे 3 दिवस करायचं आहे आपल्याला आणि चौथ्या दिवशी मात्र आपल्याला इथलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि एक मी चाळण घेतलेली आहे बघा, पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना व्यवस्थित असं 3 दिवस आहे ना तांदूळ छान अगदी भिजत घालायचा आहे. जर तुमचा तांदूळ भिजला नसेल तर तुम्ही 1 दिवस अजून भिजत घातला ना तरी चालणार आहे. तांदूळ मात्र एकदम छान असा भिजला गेला पाहिजे. कधी कधी ना तांदूळ भिजायला वेळ लागतो, कारण ते त्या वातावरणावर डिपेंड असतं. आता पूर्ण पाणी जे आहे ते निथळून घेतलेलं आहे बघा. आता तांदूळ मी ना एका कापडावर टाकणार आहे किंवा एखाद्या रुमालावर टाकायचं आहे तुम्हाला वाळायला. आता हे तांदूळ आहे ना पंख्याखाली जर तुम्ही वाळवत असाल ना तर अगदी 15 ते 20 मिनिटं टाकायचं आहे. म्हणजे 1 तास जरी तुम्ही ठेवला ना तरी चालणार आहे. त्यापेक्षा जास्त वाळवू नका, म्हणजे आपल्याला ना या तांदळाचं वरचं नुसतं पाणी आहे ना तेच फक्त घालवायचं आहे, तांदूळ वाळवायचा नाहीये. म्हणजे आपण जर हातामध्ये जर तो घेतला ना तर हाताला चिटकलेला पाहिजे आणि एखादा दाणा आहे ना चुरून बघायचा, तो अगदी भुगावायला पाहिजे. वरतून तो सुकलेला पाहिजे पण आतून मात्र तो ओलसरच पाहिजे आहे. तर इतपत आपल्याला हा तांदूळ वाळवून घ्यायचा आहे. तर मी इथं जवळपास मला 1 ते सव्वा तास लागलाय वाळवायला. तो असा छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि आता इथं एकच वाटी असल्यामुळे हा पूर्ण तांदूळ जो आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि एकदम छान अगदी फाईन अशी पावडर आपल्याला तयार करायची आहे. तर मी आता हा तांदूळ जो आहे ना अगदी बारीक करून घेणार आहे मिक्सर मधून. पाहू शकता आता इथे आपला तांदूळ किती छान असा मस्त बारीक करून झालेला आहे. आता आपल्याला हा मैद्याच्या चाळणीने मस्त अशी ही पिठी जी आहे ती गाळून घ्यायची आहे. म्हणजे यामध्ये जर काही जाड बारीक कण जे असतील ते देखील निघून जाईल आणि एकदम छान अशी स्मूथ आपली ही पिठी तयार होणार आहे. तर इथे एक परात घेतलेली आहे व परातीमध्ये मी चाळण घेतलेली आहे मैद्याची. त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे पीठ जे आहे हे गाळून घ्यायचं आहे बघा, असं मैद्याच्या चाळणीने. तर मी आता हे थोडं थोडं करून जे आहे हे पिठी जी आहे गाळून घेणार आहे. बघा आता हे जे पीठ आहे ना आपलं हे एकदम छान असं मस्त ओलसरच पाहिजे आहे बघा. अजूनही त्यामध्ये दमटपणा आहे. तर अशा प्रकारे मी हे सगळं जे पीठ आहे हे गाळून घेणार आहे आणि त्यामधले जे जाड जाड कण उरलेले आहे, तांदूळ उरलेले आहे, ते देखील आपल्याला पुन्हा मिक्सरच्या जारमध्ये घालून पुन्हा आपल्याला हे असं मस्त ग्राइंड करून पूर्ण जी तांदूळ आहे त्याची पिठी तयार करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि मस्त अशी पिठी तयार आपली झालेली आहे. पहा, आता यामध्ये ना दुसरं काहीच टाकायचं नाही, फक्त यामध्ये 1 चमचा मी इथे साजूक तूप घालून घेणार आहे यामध्ये. बघा, असं साजूक तूप घातलं ना की आपल्या ज्या अनारशांना अगदी खमंग आणि एकदम छान असा वास पण येतो. पहा, आणि आता इथे लक्ष देण्यासारखं आहे. तर इथे मी ज्या वाटीने तांदूळ घेतलेला होता 1 वाटी तांदूळ, त्याच वाटीने आपल्याला अगदी पिठी साखर घ्यायची आहे. पिठी साखर एक वेळेस तुम्ही एखादा चमचा कमी घेतला ना तरी चालेल, पण एकही चमच्यावरती जास्त घ्यायचा नाही. काय होतं कधी कधी की जर साखरेचं प्रमाण पण कमी जास्त झालं ना, म्हणजे कमी झालं एक वेळेस थोडंसं तर चालेल, पण जास्त झालं ना
तर जे आपले अनारसे आहे ना हे तेलामध्ये म्हणा किंवा तुपामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे साखरेचं प्रमाण देखील तुम्ही अगदी सांगितल्याप्रमाणे घेतलं ना की माझ्यासारखेच अनारसेही तुमचे देखील तयार होणार आहे. आता हे जे आपण पिठी साखर या तांदळाच्या पिठीमध्ये टाकली ती व्यवस्थित आपल्याला छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची आहे बघा. आणि अगदी चोळून चोळून मिक्स करायची आहे, म्हणजे काय होईल की आपल्या हाताच्या उष्णतेने साखरेला थोडंसं पाणी सुटेल आणि अशा प्रकारे आपल्याला हे छान अगदी पूर्ण असे छोटे छोटे बॉल्स बनवून ठेवायचे आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असे मस्त बॉल्स तयार होत आहेत. तर अशा प्रकारे मी हे पूर्ण पिठीचे असे बॉल्स तयार करून ठेवलेले आहे आणि आपल्याला हे 2 दिवस तर हे असंच ठेवायचं आहे. तर मी हे आता काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आणि 2 दिवस आपल्याला हे असंच वरती ठेवायचं आहे, अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाहीये. पाहू शकता तुम्ही 2 दिवसानंतर तर मी इथे थोडेसे म्हणजे केले होते नैवेद्यासाठी आणि आता हे मी बाकीचे करायला घेणार आहे. पाहू शकता तुम्ही आता हे तिन्ही जे गोळे आहेत ते मी फोडून घेतलेले आहे, म्हणजे तुम्हाला यामध्ये तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे जेवढं करायचं आहे तेवढंच तुम्ही हे जे बॉल्स आहे ते घ्यायचे आहे. बघा आता हे कोरडं कोरडं वाटतं आहे तुम्हाला, इथे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता, पण इथे आणि तुम्ही दुधाचा वापर करू शकता किंवा पाण्याचाही वापर करू शकता. तर मी इथे पाण्याचा वापर करते. तर अगदी सुरुवातीला 1 चमचा टाकायचा आहे, जर मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला कोरडं अजून वाटत असेल तर पुन्हा 1 चमचा टाकायचा आहे. एकदम टाकायचं नाही, नाहीतर हे सगळं पातळ होणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर जवळपास मला इथे मी 2-2.25 चमचेच मला फक्त पाणी लागलेलं आहे आणि एकदम छान आपला मस्त असा मऊसूत लोण्यासारखा आपला हा जो गोळा तयार झालेला आहे. आता इथे पाणी, तूप किंवा जर दूध वापरायचं नसेल तर तुम्ही इथं केळी देखील वापरू शकता. केळी पण अगदी थोडी थोडीच आपल्याला वापरायची आहे. आता इथे छान मऊसूत असा लोण्यासारखा गोळा झाल्यानंतर मात्र मी इथे म्हणजे अर्धा ते 1 चमचा याच्यावर तूप लावून असा मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. एकसार आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर आणि एकदम छान आपला हा जो गोळा आहे अनारसाचं पीठ जे आहे हे तयार झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे असंच व्यवस्थित थापून व्यवस्थित हा त्याच बाउलमध्ये मी 2 तास तरी हा बाजूला ठेवणार आहे आणि 2 तासानंतर मात्र मी हे अनारसा करायला घेणार आहे. चला भेटूया 2 तासानंतर. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. बघा 2 तासानंतर आता हा गोळा जो आहे हा एकसार करून घेतलेला आहे आणि इथे मी एक पोलपाट घेतलेला आहे व त्यावर एक पॉलिथिन टाकलेला आहे आणि शेजारी गॅसवर मी तेल देखील कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे. बघा किती छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे ना. तर मी आता हे आणि तुम्हाला सगळेचे सगळे बॉल्स तयार करून घ्यायचे असं तसंही करू शकता. अनारसे मात्र तळताना तुम्हाला एक एकच अनारशी ही तळायची आहे. तर इथे मी पॉलिथिन घेतलंय, त्याला थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यावर अनारसा जो आहे हा थापायचा आहे. बघा आता हा मी नुसताच थापणार आहे. जर तुम्हाला इथे खसखस वापरायची असेल तर तुम्ही देखील ही खसखस देखील वापरू शकता. मागे एकदा मी अनारशाची दिवाळीमध्ये रेसिपी टाकलेली आहे, त्यामध्ये मी दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत. त्या व्हिडिओला पण मला खूपच छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला अजून एक अनारसा असा थापून दाखवत आहे. खूप आणि इतके सुंदर अनारसे झालेले आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीने ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही अनारसे केले ना तर अक्षरशः माझ्यासारखेच हे अनारसे तयार होतील. जाळी पण खूपच सुरेख आलेली आहे आणि हे साखरेचे असल्यामुळे देखील अजिबात कडक वगैरे झालेले नाहीये. बघा आणि आपल्याला आता इथे अनारसा तळताना मात्र एक एकच तळायचा आहे. आता अनारसा तळताना तेल आधी गरम करून घ्यायचं आहे आणि अनारसा टाकल्यानंतर मात्र आपल्याला जी फ्लेम आहे ती अगदी लो करायची आहे आणि अनारसा काढून घेतल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम आहे ही अगदी मीडियम टू लो ठेवायची आहे किंवा लो टू मीडियम ठेवायची आहे. पाहू शकता किती सुंदर जाळी पडलेली आहे. आता याला कोणी गौर पण म्हणतात, आमच्या नागपूर साईडला याला गौरच म्हणतात. बघा किती सुंदर गौर आलेली आहे त्याला. आता तुम्हाला दुसरा पण टाकून दाखवते आहे. बघा आता टाकल्यानंतर मात्र इथे मी गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि आपल्याला अगदी झाऱ्याने त्यावर अगदी थोडं 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 ते तेल आहे ते टाकत जायचं आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही एकही अनारसा हा तेलामध्ये विरघळलेला नाहीये, कारण आपलं जे मेजरमेंट आहे ते अगदी परफेक्ट आहे.
बघा किती पांढरे शुभ्र झालेले आहे आणि एकदम मस्त अशी जाळी आली आहे, गौर आलेली आहे. तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून बघा. अगदी तुम्ही नवीन जरी असाल ना, तर ह्या सगळ्या टिप्स फॉलो जर तुम्ही केल्या तर तुमचे पण अनारसे इतके छान अगदी मस्त जाळीदार आणि खुसखुशीत तयार होतील. पाहू शकता तुम्ही किती छान झालेले आहे आणि एक सारखे झालेले आहे आणि एकदम मस्त असे गोल गरगरीत झालेले आहे. तुम्ही पाहू शकता, कारण आपलं जे अनारसाचं पीठ आहे अजिबात पातळ झालेलं नाहीये, एकदम तुम्ही व्यवस्थित हाताळू शकता. तर मी आता हे दुसऱ्या प्लेटमध्ये हे सर्व करून घेत आहे. अधिक महिन्यामध्ये लेकीला जावयाला घरी बोलावून त्यांची लक्ष्मीनारायणचा जोडा म्हणून त्यांची पूजा करतात व त्यांना हे 33 अनारसे व बत्तासे मैसूर पाक यांचे वाण देण्याची प्रथा आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये अनारसे हे हमखासच केले जातात. तर ह्या व्हिडिओमध्ये मी अनारशाची एकदम परफेक्ट कृती सांगितलेली आहे. तुम्ही पाहू शकता अनारसे मागून पण किती छान झालेले आहे. अगदी काही अनारसे मी अगदी थोडे ब्राऊन करून घेतलेले आहे, काही एकदम ब्राऊन अगदी असे तळून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट फार छान असतात आणि मला वाचायला पण खूप आवडतात. चला तर मग, धन्यवाद.